करेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्य त्रे प्रकरण 42. मी प्रेमात पडतो. मी माझे चरित्र कालानुक्रमे जरी सांगत असलो तरी ते सांगता सांगता मध्येच काही जुन्या आठवणी मनात डोकावतात आणि मग ते सांगत असलेल्या हकीकतीचे अनुसंधान तात्पुरते तरी बाजूला ठेवून त्यापूर्वीच्या आठवणी सांगण्याचा मोह काही मला आवरता येत नाही. तसलीच एक आठवण आता सांगतो. त्यावेळी मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिकत होतो. माझे वय होते 17 वर्षांचे. स्त्रीविषयक प्रेमाचा प्रत्यक्ष अनुभव जरी त्यावेळी मला नसला तरी प्रेमाच्या कविता मी लिहू लागलो होतो आणि त्या कविता मासिकांतही प्रसिद्ध होत होत्या. प्रेमाच्या कविता लिहिणारे कवी आपापल्या प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारावर अशा कविता लिहित असतात. अशी पुष्कळांची जी कल्पना असते ती किती खोटी असते ते ह्या माझ्या उदाहरणावरून लक्षात येईल. तरुण कवींची प्रेमकाव्ये ही बहुधा काल्पनिकच असतात. कुठली तरी कपोलकल्पित सुंदरी घ्यायची आणि तिच्यासाठी स्वतःच्या खोलीत बसल्या बसल्या लोहाराच्या भात्याप्रमाणे छाती खालीवर करून सुस्कारे सोडीत बसावयाचे. हा पुष्कळशा प्रेमकवींचा धंदा असतो. जो खरोखरच एखाद्या बाईच्या प्रेमात पडेल तो प्रेमाच्या कविता कशाला करील? तो तिच्यावर प्रेमच करीत बसेल, नाही का? आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत ह्यांनी पुष्कळशी प्रेमकाव्ये लिहिलेली आहेत. त्याचा अर्थ जर कोणी असा करील की कोणत्या तरी सुंदर स्त्रीवर ते आशक्त झाले होते तर ते बरोबर नाही. केशवसूतांचे चरित्र ज्यांनी वाचलेले आहे त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाची आणि स्वभावाची पूर्ण कल्पना येईल. लहानपणी जेव्हा ते शाळेत शिकत होते तेव्हा त्यांच्या एका शिक्षकाने त्यांना दुर्मुखलेल्या तोंडाचा विद्यार्थी म्हणून हिणवले होते. उभे आयुष्य त्यांनी दुर्मुखलेल्या चेहऱ्यावरच काढले. त्यांच्यावर कोण प्रेम करणार आणि ते तरी कधी कोणावर प्रेम करणार? त्यांच्या प्रेमविषयक घडामोडी ज्या काही घडल्या असतील त्या सर्व अंतर्मुख सृष्टीमध्ये. बाहेरच्या सृष्टीत ते असून नसून सारखेच होते. गडकऱ्यांची नी माझी तर प्रत्यक्षच ओळख होती. त्यांचे दैनंदिन जीवन मी अगदी जवळूनच पाहिलेले आहे. गुलाबी कोडे, पहिले चुंबन अशा उत्तान प्रेमाच्या नी शृंगाराच्या अनेक कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यांच्या अनेक प्रेमकाव्यात तारा किंवा तारका ह्या सामान्य शब्दांचा, विशेष नावांचा नव्हे, उल्लेख आलेला आहे. त्यावरून गडकऱ्यांच्या काही टीकाकारांनी असा निष्कर्ष काढलेला आहे की त्यांचे हृदय तारा नावाच्या कोणातरी एका तरुणीने चोरलेले होते. हा त्यांचा निष्कर्ष वाचून मला तरी हसावे का रडावे हेच कळत नाही. 2 लग्ने करून स्वतःच्या बायको चुकलो. बायकांवर प्रेम करण्याची ज्याला संधी मिळालेली नाही तो माणूस इतर स्त्रियांवर कसले बोडख्याचे प्रेम करणार? इंग्रजी वाङ्मयात प्रेमकाव्ये लिहिणाऱ्या शेले आणि बायरन ह्या कवींची गोष्ट निराळी आणि ह्या देशातल्या प्रेमकवींची गोष्ट निराळी. इंग्रजी काव्याचे जरी आम्ही अनुकरण केलेले असले तरी इंग्रजी जीवनाचा आम्हा लेखकांवर तसा काहीच परिणाम झालेला नाही. मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. पूर्व तरुण वयात जी प्रेमकाव्ये मी लिहिली ती सर्व काल्पनिकच होती. त्याचा अर्थ मी त्या वयामध्ये प्रेमात पडलोच नव्हतो असा नव्हे. वयाच्या 17व्या वर्षी मी पहिल्याने प्रेमात पडलो. नुसता पडलो नाही तर अक्षरशः पडलो. त्या गोष्टीची मला आठवण झाली की अजून माझी हसता हसता पुरेवाट होते. माझ्या चरित्रातली ती गंमत जर मी सांगितली नाही तर सदसद विवेकबुद्धी म्हणून जी काय चीज आपल्या शरीरात वास्तव्य करून असते ती मला स्वस्थ बसू देणार नाही. तेव्हा आता संकोचाचे खोटे आवरण खुंटीवर टांगून ते पहिल्या प्रेमाचे प्रकरण सांगूनच टाकतो. आम्ही पुण्याच्या कसबा पेठेतील सरदार पुरंदऱ्याच्या वाड्यात राहत होतो. हे मागे सांगितलेच आहे. माझी अभ्यासाची खोली होती 3ऱ्या मजल्यावर. एके दिवशी मी कॉलेजातून दुपारी 3 वाजता परत आलो. एवढ्यात माझ्या धाकट्या भावाने, त्यावेळी तो 7-8 वर्षांचा होता, मला एक चिठ्ठी दिली. मी चकितच झालो. काय रे, कुणी दिली तुला ही? तो म्हणाला, यमीने. तिचे नाव निराळे होते पण खरे नाव कशाला सांगावयाला हवे? नावात काय आहे? यमी ही सरदार पुरंदऱ्यांच्या स्वयंपाकिनीची मुलगी होती. तिचे वय असेल त्यावेळी 14-15 वर्षांचे. तिचे एका भिक्षुकाशी लग्न झाले होते. दिसायला ती होती आपली 4 चौघींसारखी. तिचा नवरा राहत होता नारायण पेठेत पत्र्या मारुतीसमोर. पण ती पुष्कळदा आमच्या वाड्यात येत असे. मी तिच्याशी कधी एखाद दुसरे वाक्य बोललो असेन नसेन. तशी तिची माझी ओळखही नव्हती. तिला लिहिता वाचता येत होते की नाही हेही मला माहीत नव्हते. अशा परिस्थितीत तिने मला चिठ्ठी लिहावी
हे ऐकून मी सर्दच झालो. ती उघडून जेव्हा मी वाचली तेव्हा माझ्या पायापासून तो डोक्यापर्यंत एकदम कसली तरी विलक्षण भावना थरथरल्याचा मला भास झाला. माझ्या डोळ्यावर माझा मुळी विश्वासच बसेना. त्या चिठ्ठीत फक्त एकच ओळ होती, आज रात्री आपण सिनेमाला जाऊ. हाय हाय हाय, काय वाटले असेल मला त्यावेळी. एकच ओळ होती ती, पण ती ओळ एखाद्या तीराप्रमाणे माझ्या हृदयात शिरली आणि शिरून आरपार गेली. सिनेमाला जाऊ, मी अगदी बेभान होऊन गेलो. गडकऱ्यांनी म्हटले आहे की पहिले फूल पहिले मूल, पहिल्याची गोडी दुसऱ्यात नाही. तशीच पहिल्या पत्राची जादू असते. त्यावेळी पुण्यात एकच सिनेमा होता, तो म्हणजे मंडईजवळचा आर्यन सिनेमा. मूक चित्रपटांचा जमाना होता तो. यमीला घेऊन त्या रात्री सिनेमाला जायचे खरे, पण पैसे कोणालेकाजवळ होते. तेव्हा या प्रेमव्यवहारात एक भागीदार घ्यावयाचे मी ठरविले. बापू नावाचा माझा एक मित्र होता. तो होता श्रीमंत बापाचा मुलगा. त्याच्या खिशात नेहमी 4-2 रुपये खुळखुळत असावयाचे. त्याला मी ती चिठ्ठी दाखवली. त्याबरोबर जणू काही आपल्यालाच ती चिठ्ठी आली आहे अशा हर्षाने तो बेहोश होऊन गेला. त्याने त्या रात्रीच्या धाडसाला लागणाऱ्या सर्व खर्चाची बाजू सांभाळण्याचे कबूल केले. केव्हा रात्र होते असे आम्हाला होऊन गेले. 8 वाजता आम्ही चोरासारखे गुपचूप वाड्याबाहेर पडलो. यमी आमच्या पाळतीवर होतीच. आम्ही जसे बाहेर पडलो तशी तीही आमच्या मागोमाग बाहेर पडली. आम्ही पुढे आणि ती मागे, म्हणजे गोळी पुढे अन हरीण मागे, अशा थाटात आम्ही आर्यन सिनेमाच्या दारापर्यंत जाऊन पोचलो. तोपर्यंत एक अक्षरही तिच्याशी आम्ही बोललो नाही. त्यावेळी सिनेमात बायकांची बाजू निराळी ठेवलेली असे. बायका आणि पुरुष एकत्र बसण्याची त्यावेळी पद्धत नसे, आणि तशी पद्धत तेव्हा असती तरीसुद्धा यमीला शेजारी घेऊन बसण्याची आम्हाला हिंमतच झाली नसती. अर्थातच बायकांच्या विभागात यमी वेगळी बसलेली असल्याने सिनेमा पाहत असताना तसे सांगण्यासारखे काहीच घडले नाही. घडणे शक्यच नव्हते. रात्री 12 वाजता सिनेमा संपल्यानंतर यमीला तिच्या नवऱ्याच्या घरी पोचते करावयाला नारायणपेठेत आम्हाला जावे लागले. या खेपेला ती आमच्या समांतर रेषेत, पण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने चालू लागली एवढाच फरक पडला. पण एकमेकांशी एक अक्षरही आम्ही बोललो नाही. तिचा नवरा घराच्या पायरीवर उघडाबंब तिची वाट पाहत बसला होता. त्याला पाहून आम्ही मागल्या मागे जो सुंबाल्या केला, त्यामुळे तिच्या नवऱ्याने तिची दारातच कशी संभावना केली ते आम्हाला समजले नाही. प्रेमक्षेत्रात केलेल्या ह्या पहिल्याच धाडसाच्या आनंदाच्या उकड्या पुढे 2-4 दिवस तरी माझ्या मेंदूत उचंबळत होत्या. त्यामुळे कुठेतरी अधांतरी वावरल्यासारखे मला वाटत होते. तोच एके दिवशी या प्रकरणाचा अकस्मात कडेलोट होऊन मी धाडकन जमिनीवर येऊन आदळलो. कॉलेजातून एके दिवशी मी घरी परत येतो आहे. तोच यमीने मला लिहिलेल्या दुसऱ्या पत्राचा साग्रसंगीत पंचनामा माझे चुलते घरातल्या सर्व मंडळींना सभोवार जमवून करीत असलेले आढळले. माझ्या भावाने ते पत्र मला द्यायच्याऐवजी चुकून माझ्या चुलत्यांना दिले होते. त्या पत्रात आमच्याबरोबर सिनेमाला गेल्याचा आणि त्याबद्दल त्याच रात्री आपल्या नवऱ्याने यथास्थित बडवल्याचा यमीने उल्लेख केला होता. पण शेवटी साबणाची आणि पावडरची मागणी करावयाला मात्र ती विसरली नव्हती. मला पाहताच ते पत्र माझ्या तोंडापुढे धरून, आता हे धंदे तुम्ही सुरू केले आहेत काय, अशी जेव्हा माझ्या चुलत्यांनी आरोळी ठोकली तेव्हा त्यावेळी पृथ्वी दुभंग होऊन आपल्या पोटात घेईल तर बरे, असे मला वाटल्याखेरीज राहिले नाही. मी खूप कांगावा करून हे सर्व खोटे आहे अशी उडवाउडवी करण्याचा प्रयत्न केला. पण तो जेव्हा जमला नाही तेव्हा जीव देण्याची धमकी देऊन मी त्राग्याने घराबाहेर पडण्याचा धाक दाखवला. तेव्हा मग माझी आई आणि चुलते माझ्या मागे धावले. "नी बरं बाबा, पुन्हा याबाबत तुला आम्ही बोलणार नाही", असे गयावया करून त्यांनी मला आश्वासन दिले. माझ्या वडिलांच्या कानावर ही गोष्ट त्यावेळी गेली नाही म्हणून वाचलो, नाहीतर त्यांनी माझ्या अंगावर साल शिल्लक ठेवली नसती. माझ्या पहिल्या प्रेमाचा एका आठवड्याच्या आतच असा शोचनीय अंत झाला. हा, हंत हंत इत्यादी इत्यादी जे काय अशा प्रसंगी म्हणतात ना, ते म्हटल्या वाचूनही माझ्या दुःखाची तीव्रता वाचकांच्या ध्यानी येईल. समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.